दागिन्यांसाठी भाच्यांनीच केला मावशीचा खून। दागिने बळकावण्यासाठी चुलत वयोवृद्ध मावशीचे अपहरण करून भाच्यांनीच खून केल्याची घटना सारळ आदिवासी वाडी ते तिनविरा दरम्यान घडली आहे। सदर महिलेचा मृतदेह आंबेनळी घाटात खोल दरीत फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। या प्रकरणी मांडवा पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनंदा लक्ष्मण पाटील असे या वयोवृद्ध मृत महिलेचे नाव आहे। ही महिला सारळ येथील आदिवासीवाडी येथे एकटीच राहत होती। गेल्या काही दिवसांपासून ती महिला बेपत्ता होती, त्यामुळे हरवल्याची तक्रार मांडवा सागरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला। त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी केली। अखेर तिनविरा येथील 2 तरुणांची नावे पोलिसांसमोर आली। पोलिसांनी या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली, मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही। त्यामुळे या दोघांनी वयोवृद्ध महिलेचे अपहरण केल्याचा संशय बळावला। खाकी वर्दीचा दणका मिळाल्यावर दोघेही पोपटासारखे बोलू लागले। पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले। या पथकामार्फत तपासाची सूत्रे वेगाने हलवण्यात आली। वयोवृद्ध महिला ही त्यांची चुलत मावशी होती। तिच्याकडे लाखो रुपयांचे दागिने होते। ते दागिने बळकावण्यासाठी त्यांनी वयोवृद्ध महिलेचे अपहरण केले। त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला। खून केल्याची माहिती उघड होऊ नये म्हणून त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी आंबेनळी घाटातील खोल दरीत महिलेचा मृतदेह टाकून दिल्याचे कबूल केले। हा प्रकार 31 मे रोजी सकाळी 10 ते 2 जून दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आला। अनदर्श हिराजी शेडगे व रितेश नरेश लोहार असे मारेकऱ्यांचे नाव आहे। अनदर्श हा पिकअप चालक असून रितेश हा गार्डनिंगचे काम करत होता। मात्र पैसे अधिक मिळण्याबरोबरच दागिन्यांच्या आमिषापोटी त्यांनी चुलत मावशीचा खून केला। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांना अटक करण्यात आली आहे। सध्या ते दोघेही पोलीस कोठडीमध्ये असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करत आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।